नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर टाके मारण्याचे विसरले। नातेवाईकांच्या तक्रारीनंतर टाके मारण्यात आले। दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे। तानाजी शेडगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड। मी डॉक्टर वाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी, बिलोली। काल दिनांक 28/1/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगाव येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया म्हणजे बिनटाक्याची शस्त्रक्रियाचं ऑपरेशन कॅम्प ठेवण्यात आला होता। त्या ठिकाणी सुमारे 22 पेशंटवर डॉक्टर बेलखोडे लॅप्रोस्कोपिक सर्जन यांच्याकडून शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। ते शस्त्रक्रिया केल्यानंतर टाक्या मारण्याचं जो होतं ते एक रुग्ण बिना टाक्या न मारता राहून गेलेला होता। ते टाक्या मारले नसलेले नातेवाईकाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित डॉक्टरला त्यांनी बोलले। त्यानंतर त्या टाक्या मारण्यात आले। आणि दुसरा जो विषय नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी पाण्याची समस्या आहे, स्वच्छतेची समस्या आहे। मी आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या 10 दिवसांमध्ये ह्या जो प्रश्न आहे आम्ही या ठिकाणी सोडवू। आणि जे काही टाके नाही मारलेले आहेत त्या जे काही कर्मचारी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही वरिष्ठांना प्रस्तावित करू। हा नॅशनल प्रोग्राम आहे, राष्ट्रीय कार्यक्रम आहे। ह्याच्यामध्ये ऑपरेशन केल्यानंतर आम्ही लाभार्थ्यांना पैसे देतो। जरी BPL असेल किंवा डायरेक्ट आपलं रेषेखाली असेल आणि SC STचा पेशंट असेल तर त्यांना आम्ही 750 रुपये देतो। आणि जे बिलो पॉवर्टी लाईन आहे त्यांना आम्ही 250 रुपये देतो। आणि पुरुष शस्त्रक्रिया केल्यानंतर आम्ही 1400 रुपये, त्यांना 1500 रुपये त्यांना देतो आपण। हे नॅशनल प्रोग्राम आहे, आम्ही पैसे देतो। पेशंटकडून आम्ही पैसे घेत नाहीये। आता त्यांचं म्हणणं आहे आता सध्या हा काहीतरी चुकीचा गैरसमज असेल आणि जर असं काही घडत असेल तर निश्चितपणे जे कोणी असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। लोहगाव तिथे काल दिनांक 28 रोजी ऑपरेशन करण्यात आले 21 महिलांवरचे उपचार। रात्री सुमारे 9-8 वाजता त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं आणि एक महिला होती त्यामध्ये कोलेबोरगावची। त्या महिलांना टाके न मारणं म्हणजे त्यांना टाके न मारता बेडवर आणून टाकले। तिचं प्रशासनाचं एवढा हलगर्जीपणा चालतोच कसा। लोकांना म्हणले की ते डॉक्टर तुम्ही दारू पिऊन आलात का? मग हे डॉक्टर दारू पिऊन होते का? मला हे म्हणायचं, हे डॉक्टर दारू पिऊन होते का? ऑपरेशन करताना त्यांना टाके मारायचं समजत नाही। बगर टाक्याची महिलांना इथं आणून टाकतात आणि टाकल्यानंतर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला कोण जबाबदार आहे? आणि रात्री 1 वाजता फोन आला मला की असा विषय आहे। तर आम्ही काय केलं की तात्काळ म्हणलं त्यांना तुम्ही टाके मारून घ्या, काय ॲक्शन घ्यायचे ते आम्ही उद्या सकाळी घेऊ, का की आपल्यामुळं एखादा पेशंट दगावला नाही पाहिजे। आणि इथं आल्यानंतर पाहतो की मी 7:30ला इथं आरोग्य विभागामध्ये आलो, त्यावेळेस पाणी नव्हतं, पियायचं पाणी नव्हतं। आणि इथं फिल्टर बसवलेले आहे, हे फिल्टर बंद आहे आणि बाथरूमला घाण आहे, साफसफाई नाही, इथं सेवक नाही, रात्रीला नर्स नाही, डॉक्टर नाही, काहीच नाही। तर हे आरोग्य केंद्र आहे का वसुली केंद्र आहे? आणि ज्या महिलाचं सीझर झालं त्या महिलांकडनं 2-2 हजार रुपये घेण्यात आले, 2-2 हजार रुपये घेण्यात आले। आणि मी त्यांना हे म्हणलं की ज्या महिलांचं सीझर झालं, ज्यांना टाके नाही मारले त्या महिलांना जर काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण आहे? मला लेखी पत्र द्या की तुम्हाला इथून पुढं त्या महिलांना काही झालं तर सर्वस्व जबाबदारी माझी राहील। आणि त्यांनी म्हणले की मला बोलण्यानुसार लेखी पत्र देतो आणि बाकीचे विषय जे आहेत साफसफाईचे, जे गोळ्यांचे औषधांचे कमतरता आहे, नर्सची कमतरता आहे, सेवकची कमतरता आहे, डॉक्टरची कमतरता आहे, हे मला असं वाटतं की आरोग्य केंद्र नाही प्रायव्हेट दवाखाना आहे, वसुली चालू केली या लोकांनी। माझं एवढंच म्हणणं आहे, मला 10 दिवसाचा टायमिंग दिलेला आहे। 10 दिवसाच्या आत जर हे सर्व सुरळीत नाही झालं तर आमच्या प्रहारच्या स्टाईलला उत्तर देण्यात येईल त्यांना। गाव कोलेबोरगाव, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड। आम्ही ऑपरेशनसाठी आली आहे। ऑपरेशन झाल्याच्या नंतर 5-5:30 वाजता भूलचं इंजेक्शन दिल्याच्या नंतर 7 वाजेपर्यंत ऑपरेशन झालं। ऑपरेशन झाल्याच्या नंतर आणून टाकले बेडवर। कुठं बेडवर टाकले, बेडचं काय मिळालं, बेड आमचं पलीकडचं होतं, इथं आणून टाकले। हरकत नाही, टाकली तर टाकली, टाके मारले नाही। टाके मारल्याच्या टाके आम्ही बघल्या, ती पट्टी राहते वरून, पांढरी पट्टी चिकट टेपसारखी, पण ते लावले नाही। म्हणून आमच्या आत्यानं म्हणलं
ह्यांना दिसत नाही चिकट टेप रात्री 1-1:30 वाजता. डॉक्टरला बोलल्याच नंतर ते चिकट टेप निघाली असेल म्हणली. मग चिकट टेप आणायला जातो, लावायला गेले, मग ते हे करायचे, टाके मारायचे म्हणून सुई आणि दोरा आणले. मी म्हणलं टाके मारून दिलं नाही त्यांना. बाबू अगोदर लेखी पत्र द्या मला, नंतर टाके मारा. जर उद्या काही झालं, लेट झाले 6-7 तास लेट झाले, त्याचं जर उद्या काही झालं तर त्याचं जिम्मेदार कोण आहे, तुम्ही आहो का? मग ते बोलले की मी लेखी पत्र देतो. लेखी पत्र दिल्याच्यानंतर मग ते ऑपरेशन झाले, टाके मारल्याच्या नंतर देतो बोलले, नंतर दिले नाही. 8 वाजता आम्ही मीटिंग बोलू, सगळे स्टाफला बोलू, मग त्या टायमाला देतो. मग आता म्हणते की देतोच, लेखी पत्र देतो. उद्या जर काही झालं 5 महिन्यात, 6 महिन्यात, 1 वर्षाला, त्याचे जिम्मेदार कोण आहे आता? म्हणजे ऑपरेशन केल्या ऑपरेशन केले त्या 6:30 ते 7 घंटेच्या नंतर मारलेल्या टाक्या. जर आम्ही सांगले नसते त्यांना तर ते आणि असंच राहिलं असतं. रात्री 1-1:30 वाजता आम्ही सांगल्यामुळे त्या टाके मारले, नाहीतर ते पण मारले नसते सकाळपर्यंत.